So, all native student, welcome to Chhatrapati Educare. I am Dr. Praveen Kadam, intern at JMC गोंदिया. या व्हिडिओमध्ये आपण बॅचलर ऑफ वेटरनरी सायन्स अँड अॅनिमल हजबंड्री रिजन डी चा एक्सपेक्टेड कट ऑफ काय राहू शकतो याबद्दल माहिती घेणार आहोत. एकंदरीत जर बघायला गेलं तर रिजन डी मध्ये टोटल 2 कॉलेज आहेत. एक परभणी वेटरनरी कॉलेज आणि उदगीर वेटरनरी कॉलेज आणि त्यानंतर यावर्षी एक एमजीएम वेटरनरी कॉलेज मंजूर झालेलं आहे परभणी या भागामध्ये. म्हणजे प्रायव्हेट कॉलेज आहे. त्याचं कशा प्रकारे सीट भरणार आहे याबद्दल अजून स्पष्टता आली नाही. म्हणजे कशा प्रकारे अलॉटमेंट होणार आहे. प्रायव्हेट आहे त्यामुळे त्याच्या मॅनेजमेंट कोटा थ्रू पण सीट भरू शकतात. ही आपली नागपूर वेटरनरीची युनिव्हर्सिटी आहे तिथून पण भरल्या जाणार याबद्दल अजून स्पष्टता नाही आलेली. त्यामुळे ते थोडंसं बाजूला विषय ठेवूया. तर एकंदरीत जर बघायला लागलं तर ते 2 कॉलेज आहेत, परभणी आणि उदगीरचं वेटरनरी कॉलेज. ते त्या दोन्ही कॉलेजमध्ये टोटल 122 सीट्स आहेत. त्यापैकी जे 68 ज्या सीट्स आहेत, जे 68 सीट्स जे आहे ते परभणी वेटरनरी कॉलेजमध्ये आहेत आणि उर्वरित 54 ज्या सीट्स आहेत त्या उदगीर वेटरनरी कॉलेज आहेत. त्यापैकी जे जर बघायला गेलं तर 86 म्हणजे 86 ज्या सीट्स आहेत रिजन कोटासाठी आहेत आणि उर्वरित ज्या 36 सीट्स आहेत स्टेट कोटा काउन्सिलिंगसाठी आहेत. तर रिजन कोटा म्हणजे काय, रिजन कोणकोणते, रिजन मध्ये काय, रिजन डी मध्ये मराठवाड्यातील सर्व जिल्हे येतात. म्हणजे कोणकोणते, परभणी, नांदेड, हिंगोली, जालना, धाराशिव, संभाजीनगर हे जे जिल्हे आहेत हे रिजन डी मध्ये येतात. या जिल्ह्यातल्या विद्यार्थ्यांना परभणी आणि उदगीरच्या कॉलेजमध्ये 70% सीट जागा रिझर्व्ह राहणार. म्हणजेच रिजन मधल्या 86 जागा या जिल्ह्यातल्या विद्यार्थ्यांना लागू राहतील. तर एकंदरीत जर बघायला गेलं तर या फील्डमध्ये थोडंसं कॉम्पिटिशन कमी असल्यामुळे याचा कट ऑफ थोडासा कमी जातो. पण रिजन डीचा कट ऑफ जनरली जर बघायला गेलं तर रिजन सी नंतर हायस्ट जातो. रिजन सी म्हणजे शिरवल वेटरनरी केएनपी वेटरनरी कॉलेज शिरवल. याचा व्हिडिओ मी ऑलरेडी अपलोड केला आहे, तो तुम्ही बघू शकता. तर याचा एक्सपेक्टेड कट ऑफ काय राहू शकतो याबद्दल माहिती घेऊया. ईडब्ल्यूएस कॅटेगरीसाठी 430, ओपन कॅटेगरीसाठी 532, एससीबीसी कॅटेगरीसाठी 493, ओबीसी कॅटेगरीसाठी 492, एससी कॅटेगरीसाठी 429, एसटी कॅटेगरीसाठी 360, विजे कॅटेगरीसाठी 491, NT1 कॅटेगरीसाठी 480, NT2 कॅटेगरीसाठी 525, NT3 कॅटेगरीसाठी 528. या रेंजमध्ये तुम्हाला प्लस मायनस 10,000 मार्क असतील तर तुम्हाला रिजन डी मध्ये वेटरनरी कॉलेजला ऍडमिशन भेटू शकते. आता हे पूर्णपणे डिपेंड करणारे कट ऑफ की किती विद्यार्थी वेटरनरीसाठी अप्लाय करतील त्यावर हा कट ऑफ डिपेंड करत असतो. जर जास्त विद्यार्थ्यांनी जर अप्लाय केलं तर हा कट ऑफ जास्त अजून जाऊ शकतो आणि जर कमी विद्यार्थ्यांनी अप्लाय केलं तर कमी येईल. आता एकंदरीत जर बघायला या कट ऑफवर आता एमजीएम कॉलेजचा पण इफेक्ट पडणार. जर एमजीएम कॉलेजच्या सीट जर नागपूर वेटरनरी काउन्सिलिंग थ्रू भरले गेले आणि त्याच्यामध्ये जर कॅटेगरी बेनिफिट भरला तर या कट ऑफ अजून कमी जाऊ शकतो. कारण की याचा बेनिफिट विद्यार्थ्यांना चांगला होऊ शकतो. तर कट ऑफ आपल्याला एक्झॅक्टली ते मेरिट लिस्ट आल्यानंतरच समजेल. तर या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.